मी तेच म्हटलं की ज्या लोकांनी अजून रिझल्ट पण लागला नाही, 4 जूनला रिझल्ट आहे, ज्या लोकांनी विरोध केला माझ्या दृष्टिकोनातून, महेशच्या दृष्टिकोनातून, आम्ही दोघं इथं बसलो, हे अत्यंत गंभीर भाव आहे. तालुका अध्यक्ष आहे की ज्यांना आम्ही विरोध केला, मोदी साहेबांबद्दल जे वाईट बोलले, सावंतवाडी शहरात स्टेजवरनं वाईट बोलले, बीजेपी बद्दल वाईट बोलले, अशा लोकांबरोबर जाऊन बसणं हे आमच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. तुम्ही अशी पक्षश्रेष्ठींकडे त्यांची तक्रार मी तक्रार करणारी माझं मत मांडलं नाही, पण हा प्रश्न होता तो विजेचा प्रश्न होता आणि विजेचा प्रश्न विजेचा प्रश्न सोडवायला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला भाजप सक्षम आहे. त्याच्यामुळे सर्व पक्षांची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत. याच्या पुढे असे जर विषय घडलेत तर मी वैयक्तिक सहन करणार नाही, मग कोणी असू दे, मी भीडभाड ठेवणार नाही. आधी तुम्ही का केलं नाही? आधी मला हे घेणारी माहिती नव्हती. आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो, महेश माझ्याबरोबर होता धुरी, आम्ही बांद्याला पण गेलो, मडुऱ्याच्या लाठी, 2 जणांनी यादव साहेबांना जाऊन 2 जण भेटलो, त्यांना फॉल्ट मिळत नव्हता, आम्ही 2 जण गेलो. तसं सावंतवाडी शहराची जेव्हा मध्यंतरी 7 तास वीज गेली त्या रात्रीचं मी त्यांच्यावर बोललो. आम्ही बोलत नाही नाही, आम्हाला पेपरबाजी आणि शो करायची गरज नाही, आम्ही जनतेची कामं करतो ना आयुष्यभर करत राहतो. मी पदाधिकारी होते ना, एकटेच कुठे होते, पदाधिकारी होते. तुमचे त्या भाजपच्या आजच्या सर्व पक्षाने गेल्यावेळी तुमचे शहर मंडल अध्यक्ष होते, माजी आमदार होते, आणि दुसरे तुमचे नगरसेवक जे उत्कृष्ट शहरातले नगर काम करतायत ते आनंद नेवगी होते, बरोबर ना? म्हणजे अर्धी भाजप त्या सर्व पक्षामध्ये होती. मी काय बोललो का? मी एकच बोललो, ही गोष्ट वैयक्तिक बोललो. संजू परब आणि आम्ही 2 जण आहोत इथं. जी गोष्ट मला पटली नाही ती जाहीर मांडली. ते जाहीर गेलेत ना त्यांच्याबरोबर, म्हणून मला जाहीर मांडावी लागली. मला एक सर्व पक्ष जायचे. तुमच्या पालकमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलले नाहीत, कोण अपशब्द बोलले नाहीत. पालकमंत्र्यांनी हे काम करू नये किंवा केलं नाही अशा शब्दात बोलले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते त्यांना तिथंच रोखलं पाहिजे होतं, हे माझं मत आहे. आणि आमचे पालकमंत्री सक्षम आहेत, दीपक केसरकर सक्षम आहेत प्रश्न सोडवायला. विनाकारण जे मेलेले आहेत पक्ष ते जिवंत, आमच्यामुळे परत जिवंत होऊ नये असं मला वाटतं. म्हणजे तुमचा